दत्त महाराज, आता तुम्हीच मला काय तो मार्ग दाखवा. माझ्या मुलाची ही अवस्था मला पाहवत नाही हो. आपल्या सेवेत मी काहीच कमी केले नाही, पण तरीही माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ करा. महाराज, आपल्या कृपा आशीर्वादानेच आम्हाला पुत्र प्राप्ती झाली, पण त्याच्या बाबतीतच हे असं घडावं, त्याला इतक्या मोठ्या आजाराने जखडावं, हे म्हणजे. महाराज, मी तुमच्यासमोर माझ्या बाळासाठी पदर पसरते हो. आता तुम्हीच काहीतरी मार्ग दाखवा आणि आम्हाला या संकटातून बाहेर काढा. जर नारायणाच्या बाबतीत काही बरं वाईट झालं ना, तर ते मला सहन होणार नाही हो. नाही होणार सर.